जय शिवराय मित्रांनो ॲग्रीस्टेक वरती काढण्यात आलेल्या फार्मर आयडीची दुरुस्ती कशी करायची, याच्यामध्ये जमिनीचे शिल्लक राहिलेले गट ऍड कसे करायचे, जमीन ऍड करताना चुकीची जोडली गेली आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती कशी करायची, मोबाईल नंबर, ईमेल आयडी या सर्व माहिती कशा बदलायच्या याच्याबद्दल गेल्या काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे। आणि आता अतिवृष्टीचं अनुदान हे फार्मर आयडीच्या बेसवरती आधारावरती दिलं जाणार आहे हे माहीत झाल्यानंतर तर याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे। मित्रांनो, यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता की ॲग्रीस्टेकच्या पोर्टलवरती फार्मर लॉग इन करून सुद्धा शेतकऱ्यांना या माहितीमध्ये बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती। परंतु याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती बदलली जात होती आणि ही सुविधा पुन्हा एकदा प्रशासनाच्या माध्यमातून बंद करण्यात आली। आता मग याच्यामध्ये फार्मर आयडी मध्ये जमीन ऍड केलेली नसेल तर कशी करायची, कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी जनरेट करताना एकच गट जोडला ज्याच्यामध्ये पूर्ण जमीन जोडणं आवश्यक होतं, परंतु त्याच्यामध्ये जमिनी जोडल्या गेल्या नाहीत। मोबाईल नंबर कोणीतरी बनवत असताना ज्यांनी फार्मर आयडी बनवले त्यांचेच मोबाईल नंबर टाकण्यात आले। अशा बऱ्याच साऱ्या समस्या आहेत, त्याच्यावरती OTP येत नाही किंवा 10 एकर जमीन आहे 1 एकर जोडली, 2 एकर जमीन आहे अर्धाच एकर जोडली आहे, अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या समस्या याच्यात आलेल्या आहेत। आता ही दुरुस्ती करण्यासाठी सध्या तरी शेतकऱ्यांना कुठलाही पर्याय स्वतःच्या लॉग इन वरती उपलब्ध नाही, म्हणजे शेतकरी फार्मर लॉग इन मधून आपण दुरुस्ती करू शकत नाही। परंतु याच्यामध्ये जे काही ऑफिशियल लॉग इन आहे, याच्यामध्ये जे काही कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आलेलं लॉग इन आहे याच्यामध्ये तलाठी लॉग इन मध्ये मात्र हा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे। आता याच्यामध्ये जर समजा तुमच्या जमिनीचे काही गट जोडणं राहिलेलं असेल किंवा चुकीने एखादी जमीन चुकीच्या पद्धतीने जोडली गेलेली असेल तर तुम्ही त्याच्या संदर्भातील अर्ज करून किंवा विनंती करून मंडळ अधिकारी किंवा तलाठी याचे दुरुस्तीचे अधिकार मंडळ अधिकाऱ्यांना आहेत, परंतु तलाट्याकडे सुद्धा तुम्ही याच्याबद्दल रिक्वेस्ट करू शकता। तलाट्याच्या लॉग इन मधून लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी एक शेतकऱ्याच्या फार्मर आयडी ची जी काही माहिती आहे ते अपडेशनसाठीचे ऑप्शन आहे, म्हणजे फार्मर आयडी मध्ये माहिती ऍड करणं किंवा त्याच्यातून काही डिलीट वगैरे करणं याचे अधिकार त्या आयडी वरती आहेत। याच्या अंतर्गत गेल्यानंतर शेतकऱ्याचा जो काही आधार नंबर असेल, जो त्या फार्मर आयडीशी लिंक असेल, असा फार्मर आयडीशी लिंक असलेला आधार नंबर टाकल्याबरोबर त्या शेतकऱ्याची माहिती दाखवली जाईल। ज्याप्रमाणे आपण CSC ला एखाद्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकल्यानंतर त्याचे पूर्ण डिटेल त्या ठिकाणी दाखवले जातात, त्याचप्रमाणे या तलाठी लॉग इनला सुद्धा त्या डिटेल दाखवल्या जाणार आहे। त्याच्यामध्ये एक ऑप्शन येईल जी मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी जी शेतकऱ्यांना स्वतःच्या दुरुस्तीच्या स्तरावर येते, आणि याच्यामध्ये दुसरी जी ऑप्शन आहे ती म्हणजे लँड रेकॉर्डच्या संदर्भातील जमीन ऍड करायची असेल तर त्याच्यामधून जमीन ऍड केली जाऊ शकते। एखादा गट डिलीट करायचा असेल किंवा त्याची काही दुरुस्ती असेल तर ती सुद्धा त्याच्यावरती करता येते। म्हणजे सध्या तरी फार्मर आयडीची दुरुस्ती जर तुम्हाला करायची असेल, जर त्याच्यामध्ये जमिनीचे गट ऍड झालेले नसतील तर तुम्ही ते फक्त आणि फक्त तलाठी स्तरावरती करू शकता। आता याच्यामध्ये शेतकरी लॉग इनला ही ऑप्शन देण्यात आलेली होती, परंतु हटवण्यात आली। जर पुन्हा याच्यामध्ये जर ती ऑप्शन ऍड करण्यात आली तर आपण त्याच्याबद्दल नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। तुर्तास तरी तुम्हाला जर हे डिलिशन ऍडिशन काही करायचं असेल तर लेखी अर्ज किंवा प्रत्यक्ष भेटून जर तलाठी माध्यमातून जर केलं तर तुम्ही ते करून घेऊ शकता। धन्यवाद।